सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDCतील कामाची निविदा मागे घे, अन्यथा 11 लाख रुपयाची मागणी करून धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे शिंदे गट जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्यासह त्याच्या वाहन चालकाविरुद्ध खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदला आहे। मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याची फिर्याद ठेकेदार आकाश उत्तम कांडे राहणार मानेगाव, तालुका बार्शी यांनी दिली आहे। सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 308, 3, 115, 2, 352, 351, 2, 3, 5 अन्वये मंगळवारी रात्री 11 वाजता गुन्हा नोंदला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी ठेकेदार आहेत। सोमवारी 1 जुलै सकाळी 11च्या सुमारास इंजिनियर दीपक रामचंद्र कुंभार यांनी मनीष काळजे याच्या 7 रस्ता येथील शिवसेना कार्यालयात घेऊन गेले। तेथे लोकांनी फिर्यादीला MIDC अक्कलकोट रोड येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर 76 लाख रुपयांचे आहे, त्याच्या 15% प्रमाणे 11 लाख रुपयांची मागणी केली। यावर फिर्यादीने नकार दिल्याने त्यास दमदाटी व शिवीगाळ करून तुला काम कसे मिळते ते पाहतो, तुला नमूद अधिकाऱ्यांना मी सांगून डिस्क्वालिफाईड करणार अशी दमदाटी केली। मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास फिर्यादी महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्यासमवेत त्यांच्या विभागाचे 6 अभियंता रामचंद्र पेंटर यांच्याकडे MIDCतील कामाची वर्क ऑर्डर मंजूर झाली काय अशी विचारणा करण्यासाठी गेले। तेथे काळजेसोबत असणारा राजेंद्र कांबळे हा होता। त्याने फिर्यादी महापालिकेत आल्याची खबर दिली। त्यावरून काळजे आणि चालकाने तेथे येऊन फिर्यादीसह अभियंत्याशी चर्चा सुरू केली, मात्र फिर्यादी ऐकत नाही असे पाहून त्याने फिर्यादीच्या तोंडावर चापटा मारल्या। 6 कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा सारा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्यासह आकाश मुद्गल या दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक कडे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। ताज़ा तरीन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले।